त्या प्रकारच्या वाहनांवर आता सध्या कारवाई सुरू आहे. नमस्कार. मी सर्व धुळेकरांना विनंती करू इच्छितो की धुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावरती कारवाई सुरू आहे. विशेषतः बुलेटवरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्यांचे सायलेन्सर काढले जातील, त्यांना फाईन लावलं जाईल. त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यावरती लिहिली जातात, नंबर प्लेट नसते. पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं. त्याच्याबद्दल फॅन्सी नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे. त्याच प्रकारे एकाच गाडीवर 3-3 नाही तर कधी कधी 4-4 लोक पण आम्हाला दिसतात, तर त्यांच्याही वरती कारवाई सुरू आहे. विदाऊट लायसन्स जाणाऱ्यावरती पण कारवाई सुरू आहे. आणि बरीच लहान मुलं आहेत ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात. मी पालकांना विनंती करतो की याची गाडी घेऊ नका. त्याच्याबद्दल 5,000 रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून, एका रिक्षामध्ये आम्हाला 12-12, 13-13 लोक आढळलेली आहेत. लहान लहान मुलं कोंबून गाडीत भरली जातात. हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही. पालकांनी त्याची काळजी घ्यावी. या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत. याच प्रकारे नो पार्किंग मध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हरलोडिंगच्या गाडी लावणं असो, अशा कारवाई आम्ही करत आहोत. तर धुळेकरांना एक विनंती आहे की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया. धन्यवाद. त्या प्रकारच्या वाहनांवर आता सध्या कारवाई सुरू आहे. नमस्कार. मी सर्व धुळेकरांना विनंती करू इच्छितो की धुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावरती कारवाई सुरू आहे. विशेषतः बुलेटवरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्यांचे सायलेन्सर काढले जातील, त्यांना फाईन लावलं जाईल. त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यावरती लिहिली जातात, नंबर प्लेट नसते. पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं. त्याच्याबद्दल फॅन्सी नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे. त्याच प्रकारे एकाच गाडीवर 3-3 नाही तर कधी कधी 4-4 लोक पण आम्हाला दिसतात, तर त्यांच्याही वरती कारवाई सुरू आहे. विदाऊट लायसन्स जाणाऱ्यावरती पण कारवाई सुरू आहे. आणि बरीच लहान मुलं आहेत ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात. मी पालकांना विनंती करतो की याची गाडी घेऊ नका. त्याच्याबद्दल 5,000 रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून, एका रिक्षामध्ये आम्हाला 12-12, 13-13 लोक आढळलेली आहेत. लहान लहान मुलं कोंबून गाडीत भरली जातात. हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही. पालकांनी त्याची काळजी घ्यावी. या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत. याच प्रकारे नो पार्किंग मध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हरलोडिंगच्या गाडी लावणं असो, अशा कारवाई आम्ही करत आहोत. तर धुळेकरांना एक विनंती आहे की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया. धन्यवाद.